शिरसाव गाव आहे परांडा तालुक्यामध्ये। आता हे गावाच्या कडेने म्हणजे मंदिरापाशी पाणी आलेलं आहे आणि आता हे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। त्याचप्रमाणे इकडं रोडला गाड्या आहेत सगळीकडं, सगळ्या गाड्यामध्ये पाणी शिरलेलं आहे। आता ही गाडी पूर्ण हालाना गेली, म्हणजे चारी टायर आदर झालेले आहेत। हिला रस्सीनं थोडं बांधलेलं आहे फक्त, बाकी इकडं घराने पाणी शिरलेलं आहे। आता सध्या काय नुकसान झालंय काय म्हणजे लोकांच्या आता इथं वाघमारे म्हणून आहे घर, त्यांच्या पूर्ण घरात पाणी शिरलेलं आहे, त्यांचं पूर्ण म्हणजे नुकसान झालंय। बाकी आणखीन इथं आता हे शेड गेले ते 1-2 आहेत ते रोडला। बाकी आणखीन पूर्ण जनावर ही सगळे गावाच्या बाहेर काढावं लागले, म्हणजे आता वरती घेऊन चालले रोडला वरी। राहणार शिरसाव तालुका जिल्हा उस्मानाबाद। शिरसावमध्ये आज इतका मुसळधार पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळं पूर भरपूर आलेला आहे। ही सगळी दुकानं पाण्यात आहेत। कमीत कमी 10 ते 20 लाखाचं नुकसान आहे सगळ्यांचं। मला मिसळेल कधीपासून पाणी शिरलंय घरात? 4 वाजल्यापासून पाणी शिरलंय घरात। आम्ही काय करायचं, हे पाण्याची सोय करावी। आता काय करावं, आम्ही कुठं जावं, आता आम्हाला जायला जागा नाही, आम्ही काय करायचं, आम्ही गरीब माणसं। लय नुकसान झालंय काय? सगळं घरात काहीच नाही, कमरेत पाणी आहे आमच्या घरात, आम्ही काय करायचं आता? ग्रामपंचायत प्रशासन आलं नाही काय? आता सगळं आलंय, चौकट आलं, पण काय करायचं मग आम्ही? चल शिरसाव गावात महापूर आलेला आहे, ढगफुटीचं वातावरण तयार झालेलं आहे। तरी गावातल्या सर्व लोकांचं अन्नधान्य जनावरांचे आहे, तरी शासनाने लवकरात लवकर तात्काळ काहीतरी मदत करावी। आणि सतत 2 महिने झालं पाऊस आणि पूर बरोबर तरी नुकसान झालेलं आहे भरपूर। नाही जात नाही। व्हिडिओ काढले तर मग पाण्यात पाहुणे लागले म्हणून। शिरसाव तालुका परांडा जिल्हा व्हिडिओ काढ। इथे एक 5-6 जण साहेब अडकले, त्यांना काही सोय नाही, लहान मुलं आहेत त्यांची, ते अडकले तेव्हा। आणि पलीकडची साईड तिथं या ठिकाणी जवळपास 300-400 लोकांची वस्ती आहे, सगळेच अडकले तिथं। तर आपण त्वरित आम्हाला मदत करायची, वस्ती दिसते तुम्हाला, कारण या